आपण महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी ह्याच्या पुढील विभागात प्रवेश करतो. चला तर ह्याच्यामध्ये शीत युद्धानंतरचं जग कसं होतं, कसे देश होते, कसे राहिलेले आणि काय काय चाललेलं ह्याच्याबद्दलचा संपूर्णपणे विस्तार या या उपक्रमामध्ये आपल्या आहे. चला सोवियत रशियाच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध हे संपले. त्याच्यानंतर महासत्तेचं विघटन झाल्याने म्हणजे त्या सत्तामधून काही नवीन अजून देश निर्माण झाले, काही नवीन राष्ट्र निर्माण झाली. त्याच्यामुळं जागतिक राजकारणामध्ये महत्वाचे बदल घडून आता जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव एकच महासत्ता उरली. कारण का सांगा? कारण रशियाचं विघटन झालं त्याच्यामुळे. आता राष्ट्रामधील व्यापार, आर्थिक संबंध हे वाढवण्यास अगदी अनुकूल अशी परिस्थिती सगळ्या राष्ट्रांना निर्माण झाली. बरोबर आहे? सगळे राष्ट्रांनी अगदी असं आहे की बरं वाटलं त्यांना सगळ्यांना की एक प्रकारचा युद्धाचा प्रसंग टळला, मानहानी टळली सगळं, आणि आता चांगल्या रीतीने आपण आपल्या देशाचा विकास घडवू शकतो. त्याच्या गोष्टींना चालना दिली त्यांनी आणि त्याच्यामुळे अगदी अनुकूल असं वातावरण सगळीकडे निर्माण झालं आपल्या जगामध्ये. म्हणजे भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. आपल्या उपक्रमात आपण लिहिलेलंच आहे, तसं नमूद केलेलं आहे की सगळ्या प्रकारचं म्हणजे एकमेकांबरोबर व्यापारपेठामध्ये राष्ट्र किंवा देश आपले श्रम घ्यायला तयार होते. बाजारपेठा सुरुवात झाली, एकमेकांबरोबर संपूर्णपणे मालाची आयात निर्यात सुरुवात झाली. त्याच्यानंतर परत भांडवल उभा करण्यात आलं. त्याच्यानंतर त्याचा मालाची ने-आण सुरू झाली. अशा रीतीने संपूर्णपणे जे ठप्प झालेले व्यवहार होते ते परत पूर्वपदावर येऊन आपले राष्ट्रामधले व्यवहार हे सुरू झाले. त्याच्यानंतर लोकांमधील विचार कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला. आतापर्यंत लोकांनी सगळे युद्ध बघितली, त्याच्यामुळे त्यांना संपूर्णपणे कल्पना आली की कशा रीतीचं सगळं वातावरण असतं आणि कशा रीतीने आपण त्याच्यातून मार्ग काढायचा. म्हणजे काय की एक प्रकारच्या विचाराला त्यांच्या चालना पण मिळाली. त्याच्यानंतर सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवले. अगदी बरोबर. कारण कसं आहे की सगळ्यांना कळालं की युद्धामध्ये जर नुकसानच आहे तर आपण आता काही एकमेकांना मदत करूया आणि एकमेकांचे व्यापारी संबंध आपण हे दृढ आणि मजबूत करूया. तर त्या हिशोबाने सगळी राष्ट्र आपली पावलं उचलायला लागली आणि आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न व्हायला लागले. म्हणजेच आता आपल्या विरोधामध्ये एखादा दुसरा देश किंवा राष्ट्र असेल तर ते शत्रू राष्ट्र म्हणण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र ही संकल्पना पुढे आली. शत्रू राष्ट्र नको. शत्रू म्हणजे अगदीच आपल्याला असं होतं की त्याला अगदी मारलंच पाहिजे, त्याचा नायनाटच केला पाहिजे. ही जी कल्पना आहे, शत्रू नावाचा जो शब्द आहे, ती काढून फेकून दिली आपल्या सर्व राष्ट्रमित्रांनी. आणि काय केलं? त्याच्या स्पर्धक राष्ट्र, आमचा स्पर्धक आहे, आमचा त्याच्याशी आमची स्पर्धा आहे की आम्ही कशा रीतीने बाजारपेठ तेही निर्माण करतायत. पण चांगल्या सगळ्या गोष्टी, व्यापाराचे संबंध, राजकीय संबंध हे सगळे चांगल्या रीतीने प्रस्थापित करण्यासाठी ही स्पर्धा सुरू झाली. ह्या देशाशी माझा संपूर्णपणे व्यवहार व्यवस्थित झाला पाहिजे, संपूर्णपणे बाजारपेठा आपले आयात निर्यात संपूर्णपणे व्यवस्थित झाली पाहिजे. ह्याचे राष्ट्र अगदी व्यवस्थित काटेकोरपणे पालन करू लागले. बरोबर आहे. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जबाबदारीत अजून पण वाढ झाली. आपण सुरुवातीला आपला संयुक्त राष्ट्राचा अभ्यास तसा केलाच होता विस्तारित. तेच आहे, जागतिक शांतता व सुरक्षितता ही टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत होते. कारण ही संघटना ना अगदी जीव तोडून प्रयत्न करत होती, युद्ध प्रसंग नको आणि आपसामध्ये राष्ट्र सगळी सामंजस्याने राहिली पाहिजे, अगदी आनंदाने नांदली पाहिजे. ह्याच्यासाठी ते नवीन नवीन धोरण, नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन चांगले विचार चा उपयोग करून त्याच्यामध्ये ते संघटनेमध्ये ते
अंमलात आणू लागले. त्याच्यानंतर पर्यावरण रक्षण, मानवी हक्काची जोपासना, आपले काही मुद्दे पण आहेत पुढे आपल्या उपक्रमात, ते आपण स्पष्ट करूया. पर्यावरण रक्षण, मानवी हक्काची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक संपत्तीचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप दिलं. किती छान एक वेगळीच अशी कलाटणी मिळाली. पर्यावरण रक्षण म्हणजे आपल्या जंगलाचं रक्षण आपण केलं पाहिजे, आपले प्राणी, आपलं वनरक्षण केलं पाहिजे, मानवी हक्क जे जे आहेत त्यांचं व्यवस्थित अजून त्याच्यामध्ये सुधारणा करून त्यांना अजून सुरक्षितता कशी देण्यात येईल, त्यांना कशा सुखसुविधा आपल्या देशातून देण्यात येतील, उपलब्ध होतील ह्याचा विचार करायला लागेल. स्त्री पुरुष हे वेगवेगळे नाही, तर स्त्रिया ह्या पुरुषांबरोबर खांद्याला खांद्या लावून काम करतात आणि भरपूर कष्टाळू असतात स्त्रिया, तर त्यांना सुद्धा समान हक्क प्रत्येक गोष्टीत मिळाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता आपलं म्हणजे नैसर्गिक आपले पूर, आपले दुष्काळ, आपल्या काही चक्रीवादळ ह्या सगळ्यांवर सुद्धा एक ठोस पाऊल उचलून की दुष्काळ आला तर त्याच्यासाठी काय करावं, पाणी कसं साठवून ठेवावं आणि मग त्याचा वापर, दुष्काळ जर पडलाच तर त्याला वापरावं, पूर परिस्थिती आली तर कशा रीतीने त्याला सामना द्यावा, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी इतकं महत्व दिलं आणि त्याच्यामध्ये अगदी खोलवर जाऊन त्या गोष्टीवरती कसा मात करायची संपूर्णपणे उत्तरं शोधून काढली, त्याच्यावरती उपाय केले. त्याच्यामुळं ह्याला जागतिक स्वरूप असं निर्माण झालं आणि खूप छान असं वेगळं सगळ्या आपल्या जगामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यानंतर जागतिकीकरण म्हणजे काय? शीतयुद्धानंतर व्यापार आणि आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा, अगदी मोकळेपणा, अगदी स्वतंत्रतापणा, एक देश दुसऱ्या देशाशी अगदी आरामातपणे आपला व्यवहार करू शकतो. आपले मालाची निहाण, बाजारपेठ, उत्पन्न त्या देशात आपली बाजारपेठ निर्माण तिथं करायची, त्यांच्या बाजारपेठा आपल्याकडे निर्माण करायच्या. त्याच्याप्रमाणेच भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहिती यांचं सगळं संपूर्ण जगभर असं जाळं पसरायला लागलं. त्याच्यानंतर लोकांमध्ये विचार, कल्पनांची देवाणघेवाण वाढली. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर आपण दुसऱ्या देशात गेलो आणि त्या देशातली लोक आपल्या देशात आली तर निश्चितच आपले जे मनातले विचार आहेत, आपल्या ज्या मनातल्या संस्कृती आहेत, आपली रूढी परंपरा ते त्यांना कळणार आणि त्यांच्यामध्ये काय काय चांगलं आहे, रूढी परंपरा, कल्पना, काही काही नवीन सुधारित विचार, तर ते आपल्याला समजू शकतात. अशा रीतीने ह्या सगळ्यांची काय झाली, देवाणघेवाण वाढली. का तर अति शांतता प्रस्थापित झाली सगळीकडे. आता माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीनं जगातल्या घटना आणि घडामोडी सर्वत्र कळू लागली. आपल्या ह्या देशाने काय केलेलं आहे प्रगती, त्यानं काय काय केलेली आहे, त्यांनी काय केली, त्यांनी शेतीमध्ये केली, त्यांनी अवकाशयानामध्ये केली, त्यांनी नैसर्गिक आपत्तीवर केली, त्यांनी वन विभागामध्ये केली. अशा रीतीने म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या काही घडामोडी होतील, ज्या काही घडामोडी होतील त्या प्रत्येक जण एकमेकांजवळ वाटू लागले, प्रत्येक जण एकमेकांबरोबर त्याचं चर्चा करू लागले आणि त्याच्यामध्ये चांगलं जे आहे ते प्रत्येक जण अंमलात आपल्या देशासाठी अंमलात आणू लागले. त्याच्यानंतर देशांच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्व राहिले नाही. म्हणजे माझी हद्द इथपर्यंतच आहे, तुझी हद्द इथपर्यंतच आहे, असं जे भांडण होतं तू नाही अगदी तू आहेस का मी आहे का तू आहे, हे जे सीमारेषा कशासाठी असतात, माझ्या देशाची हद्द एवढी आहे, तुझ्या देशाची सीमा तिथंच आहे हद्द, तू तिकडे जा मी इकडे जातो, हे सगळं इतकं त्याला महत्व त्यांनी नाही दिलं. तर सगळे देश सामंजस्याने असे राहू लागले आणि त्याच्यामुळं हो सगळे देश असे सामंजस्यरित्या आणि एकत्रितपणे राहू लागले. आणि या सगळ्या प्रक्रियांनाच काय म्हणतात, जागतिकीकरण. त्याला काय बोलतात, जागतिकीकरण. तर आता जागतिकीकरणाचे जसे काही फायदे झालेले आहेत तसे काही तोटे पण आहेत. ते चालायचं, जिथं फायदा असतो तिथं तोटाही असतो, बरोबर. चला तर बघूया, आपण पुढे बघूया. उदाहरणार्थ दिलं त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच कळणार आहे. आता विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार भरपूर वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढलं. आर्थिक म्हणजे जे काय पैशाचे व्यवहार, आर्थिक म्हणजे काय तर पैसा, तर पैशाचे जे आहेत व्यवहार ते अतिशय जोराने वाढले, कारण व्यापारच वाढलेला आहे. त्याच्यामुळं
संपूर्णपणे मुबलकता आली. त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील दरी ही कमी झाली नाही. कशी झाली नाही? कारण गरीब देश हा त्याच्या उत्पन्नानुसार विकास करत राहील. बरोबर आहे? गरीब देश त्याच्या ह्याच्याप्रमाणे विकास करत राहिले नाही. आणि जो श्रीमंत देश आहे तो थोडासा श्रीमंत होणारच, कारण त्याचा विकास पूर्वीपासूनच झालेला आहे. आणि जो गरीब देश आहे तो संपूर्णपणे समस्येतून, अडचणीतून, त्रुटीतून वरती उभा राहून, त्याच्यामध्ये खाचखळग्यातून उभा राहून तो आपली वाटचाल करत. बरोबर आहे? म्हणजे त्याला त्या विशिष्ट ठिकाणी येण्यासाठी थोडासा वेळ लागणार, थोडासा अजून भरभराटीला येण्यासाठी. बरोबर आहे? त्याच्यानंतर या प्रकरणात आपण 1945 पासूनच्या जागतिक घडामोडींचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे या धड्यामध्ये तर शीतयुद्धकालीन जग आणि त्यातील शस्त्र स्पर्धा आणि निशस्त्रीकरणीचं आपण संपूर्णपणे निशस्त्रीकरणाचे संपूर्णपणे प्रयत्न आपण समजून घेतले. आता आपण पुढचा अभ्यास करणार आहोत आपण आपल्या पुढच्या धड्यामध्ये परराष्ट्र धोरण. चला तर त्याच्या अगोदर आपली छोटासा आपला फीत पर्यावरण रक्षणासाठीच्या कोणत्याही 2 जागतिक संघटनाविषयीची माहिती मिळवायची. त्याची उद्दिष्ट तुम्हाला मान्य असल्यास त्याच्यातील सहभागाच्या संधी कोणत्या आहेत ते शोधा. एक उपक्रम आहे, छोटासा प्रकल्प आहे बघा, तुम्हाला होतोय का? चला तर पुढे जाऊया. आपण काय शिकलो? स्पर्धक राष्ट्र म्हणजे काय? जागतिक राजकारणात कोणती महासत्ता उरली? कोणत्या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले? आणि जागतिकरण कशाला म्हणतात? आणि त्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला लिहायचे. चला तर मग पुढच्या विभागात